साधु साधु बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि एक खुर्ची फोटोला नका लावू, तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावा. हे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांची करुणा महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांची करुणा महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांची विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मी काय खाली बसून जाता सगळ्यांनी मी म्हणतो तसं माझ्या मागून सगळ्यांनी म्हणायचं आहे. सम्मा संबुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि सखतो भगवता सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संगं नमामि. यानंतर त्रिसरण पंचशील आपण सर्वांना देण्यात येणार आणि त्यानंतर ज्या बुद्ध रूपाची या विहारामध्ये प्रतिष्ठापना होत आहे तर बुद्धाच्या त्या गाथेच्या द्वारे त्या रूपाची प्रतिष्ठापना होईल आणि नंतर बुद्ध धम्म संघ वंदना आणि सोबत परित्राण पाठ होणार आहे. ओकास वंदामि भन्ते ओकास वंदामि भन्ते भारतेन मयंकत नारकयेयं मयं कत खमथ विभन्ते खमत विभन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास वन्दामि भन्ते भारतेन मयंकत खमथ विभन्ते
ओकास अहं भन्ते ओकास अहं ते शरणेन सह पञ्चशीलम् शरण पंचशील धम्मं याथामि धम्मं याचा अनुगहं गत्वा शीलं वेदमे भन्ते शीलं नीलं भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास अहं भन्ते ओकास अहं भन्ते शरणेन सह पञ्चशीलम् धम्मं याथामि अनुगहं गत्वा शीलं वेदमे भन्ते भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अर सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो 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 सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणतिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदान वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचार वीरमणि
सिक्खापदं समादियामि पुरामेरय मच्छिपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरं मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शील सम्पादेत साधु 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 साधु. यानंतर मी म्हणेल तसं माझ्या मागून म्हणायचं आहे. आपण बुद्ध रूपाच्या प्रतिष्ठापनेची एक गाथा म्हणायची आहे. सगळ्यांनी हात जोडायचा आहे. आपण या ठिकाणी बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करत आहोत. प्रतिष्ठापना करणे म्हणजे त्यामध्ये काही प्राण घालणे नाही. बुद्धाची जी मूर्ती आपण या ठिकाणी प्रतिष्ठापित करीत आहे ही काही एखाद्या देवाची मूर्ती नाही, ही काही एखाद्या ईश्वराची मूर्ती नाही, ही काही एखाद्या बाबाची मूर्ती नाही, ही काही एखाद्या महाराजाची मूर्ती नाही, तर ही बुद्धाची मूर्ती आहे. प्रतिष्ठापना करणे म्हणजे बुद्ध त्या ठिकाणी प्रतिष्ठापित करणे असं होत नाही. तर धम्माच्या विचाराचं बीज त्या ठिकाणी प्रतिष्ठापित आपण करीत आहे. बुद्धाला पाहणे म्हणजे अर्थात धम्माला पाहणे आहे. बुद्ध असं म्हणतात की जो धम्माला पाहतो तो मला पाहतो. ज्या व्यक्तीने धम्माच्या विचाराला जाणलेला आहे तर त्याने बुद्धाला जाणलेला आहे. ज्याने धम्माचं आचरण केलेलं आहे तर त्याने त्याच्या जीवनामध्ये बुद्धत्वाला सुद्धा त्याने पाहिलेलंच आहे. म्हणून त्या बुद्धाच्या रूपाची आपण इथे प्रतिष्ठापना करीत आहोत. प्रसन्न मनाने उत्साहपूर्वक आपल्या मनामध्ये श्रद्धापूर्वक आपण त्या भगवान बुद्धाच्या रूपाची प्रतिष्ठापना करीत आहे. आता देवाची भाषा ही पाली होती, तर त्या पाली भाषेमध्येच संपूर्ण बुद्धाचे हे वचन आहे. तर ते वचन आपल्या मुखातून आपण या ठिकाणी उच्चारण करायचे आहे. सगळ्यांनी हात जोडायचं, ढाढवारपणे डोळे मिटवायचं आणि माझ्या मागून मी जसं म्हणतो तसं म्हणायचं आहे. एतां बुद्धां बिंबं एतां बुद्धां बिंबं सब्बेहि देवमनुष्यैः पूजेतां मन्भन्ते इमस्मि विहारे इमस्मि इमस्मि जम्बुदीपे इमस्मि जम्बुदीपे इमस्मि चक्रवाले इमस्मि चक्रवाले प्रतिष्ठापेमि बुद्धरूपं सकलं सदा बोधिलाभाय भवन्ततो द्वितीयम्पि तृतीयम्पि इदं बुद्धं बिम्बं एतां बुद्धं बिम्बं सब्बैः देवमनुष्यैः पूजेतां मन्भन्ते अहं भन्ते
इवास्मि गोचरन् इमास्मि नगरे विवास्मि नगरे इमास्मि जम्बुदीपे विवास्मि जम्बुदीपे इमास्मि चक्रवाले विवास्मि चक्रवाले प्रतिष्ठापेमि प्रतिष्ठापेमि बुद्धरूपं बुद्धरूपं सकलं सदा सकलं सदा बोधिलाभाय लोहिराबाय सवन्ततो सवन्ततो इमे ते दिवेते महाबोधि महाबोधि लोकनाथेन लोकनाथेन न पूजितान् न पूज्यता अहं पीते अहं पीते नमस्सामि नमस्सामि बोधिराजा बोधिराज नमस्तुते नमस्ते अहं पीते अहं पीते नमस्सामि नमस्सामि बोधिराजा बोधिराज नमस्तुते अहं पीते अहं पीते नमस्सामि बोधिराजा बोधिराज नमस्तुते साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि मंचावर येण्याची कृपा करावी. माननीय उत्कर्ष देशमुख हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. निबोरा गावचे सरपंच किसनरावजी सोनवणे यांना विनंती की त्यांनी सुद्धा मंचावर येण्याची कृपा करावी. माननीय प्रमोदरावजी भाकरे पोलीस पाटील दिनाजपूर यांना सुद्धा विनंती की त्यांनी सुद्धा मंचावर येण्याची कृपा करावी. लक्ष्मणरावजी भाकरे यांनी सुद्धा मंचावर येण्याची कृपा करावी. शतालीताई जंगम ग्रामपंचायत सदस्य यांना सुद्धा मंचावर येण्याची कृपा करावी. अनिलभाऊ ठाकरे यांनी सुद्धा मंचावर येण्याची कृपा करावी. संदीपभाऊ ठाकरे ते सुद्धा मंचावर येण्याची होती. राजेंद्र आणि दत्ताभाऊ भाकरे हे सुद्धा मंचावर येतील. सर्व पाहुण्यांना आपलं आसन ग्रहण करावं. काका तिथं बसा. बसा. बसा बसा बसा. इथे लावून दे. इथे ते बहुतेक विजणारच आहे कूलरच्या मुळं. देणार थांबा मी लावून देतो.
काही लागून राहिली. पुष्पच द्या कारण मेणबत्ती लागत नाही. महाकारुणी तथागत भगवान बुद्धांचा. दत्ता भूत पैसा काही होत नाही रोज सर्वांनी आपलं आपण ग्रहण करावं आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात. तिथं बसून द्या. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व निंबाळा येथील सरपंच किसनरावजी सोनाने यांचं स्वागत करण्यासाठी शहानंद जंगम यांना विनंती करतो. आनंद जंगम नाही आहे. सूर्यकाताई डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी किसनरावजी सोनाने यांचं स्वागत करावं. प्रमोदरावजी भाकरे यांचं स्वागत करण्यासाठी अमरपाली डोंगरे यांना विनंती करतो. नाही आम्रपाली डोंगरे नाही ताराबाई डोंगरे आहे का हाय उठा दिसत चालता बे उठ ना. लक्ष्मणरावजी भाकरे यांचं स्वागत करण्यासाठी शेतातील डोंगरे यांना विनंती करतो. नाही आहे. शोभाताई डोंगरे सोबत हा उठा. काकू लक्ष्मणरावजी भाकरे लक्ष्मण नाही आहे. कोणाचं याचं करून घ्या. शेतालीताई जंगम यांचं स्वागत आपल्या शोभाताई डोंगरे करतील. त्यांना विनंती. आलेच नाही ते होते ते म्हणजे प्रमोद काका तो असा आहे ना झालं निघाले याचे पाटोलकर साहेब काटलकर सर यांचं स्वागत करण्यासाठी नंदाताई डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे या. दत्ता भुजवाचा आहे. हो संदीप भाकरे रामदेव बा संदीप भाकरे यांचं स्वागत करण्यासाठी राजूभाऊ डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे या. हा राजूभाऊ डोंगरे पुढे का उठा.
दत्ताभाऊ ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी दिनेश दाभाडे यांना घे 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 घेणार बा काय घेणार स्वागताचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. आज या ठिकाणी मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि हा एक छोटेखानी कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे. आपल्या या जिजाऊ सावित्री महिला मंडळांच्या विनंतीला मान देऊन हे सर्व मान्यवर आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी पुढील 2 शब्द व्यक्त करण्यासाठी काटोलकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. अडीच हजार वर्ष अगोदर ज्यांनी या जगाला धम्म दिला. त्रिपिटकामध्ये असं म्हटलं जातं की शब्दशः पश्चातुर्वंत सप्तबोधा सती तरूप तुर्वित बुद्धाना शास्त्र. या देशातील सर्वोत्तम आदर्श राजपूत सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे जिच्या स्वराज्याचं स्वप्न साकार करण्याकरता ज्या माऊलीनं आकाशवेरी दरी खोऱ्यातून आकाशाचं पोट पाडून बाहेर निघणाऱ्या सह्याद्रीच्या कड्या बिंडा सुटक्यासोबत उधारणाऱ्या समुद्राने चेताळणाऱ्या दऱ्यासोबत आयुष्यभर लढा दिला. गोरगरिबाचं, शेतकरी शेतमजुराचं, न्यायाचं, नीतीचं कल्याणकारी स्वराज्य उभं केलं. त्या स्वराज्य संकल्पिका जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. त्याचप्रमाणे हा देश कोणत्याही धर्मग्रंथावर चालत नसून पवित्र संविधानावर चालतो. हे पवित्र संविधान ज्या महामानवांनी आम्हाला दिलाय ते बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचप्रमाणे वैराग्यमूर्ती संत श्री गाडगेबाबा तुकडोजी महाराज. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील वैभव असणारे बालांज सिंग गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करत सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं या दिलालपूर या ग्रामामध्ये आपण सिद्धार्थ गौतम बुद्धांचं या ठिकाणी मूर्तीचं अनावरण या ठिकाणी करतो आहे. या अनावरणाकरता या ठिकाणी उपस्थित असणारे युवा नेते माननीय उत्कर्षभाऊ देशमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे निंबोडा या गावाचे सरपंच हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माधार येथील असणारे आमच्या सामाजिक चळवळीमध्ये सर्व अभ्यासिकेच्या माध्यमातून वाचनालयाचं काम करणारे आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी युवा वर्ग, महिला मंडळी, उपासक उपासिका. तर आज अतिशय आनंदाचा दिवस आहे कारण की ऊन फार आहे. पण तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, ऊन वारा पाऊस धारा मुळी नामा शिवे. म्हणून आपण तुफानातले दिवे आहोत. आपल्याला ऊन वारा याची पर्वा नाही. अशाही एवढ्या 46 असलेल्या डिग्रीच्या तापमानामध्ये आपण बुद्धांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण करण्याकरता या बुद्ध विहारामध्ये उपस्थित झाला. तुमचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत आहे. खरं तर बुद्धांचा विचार किती प्रगल्भ आहे आणि आजच्या देशाला किती नितांत गरज आहे हे फार आता या वस्तुस्थितीला आपल्याला भविष्याचा वेध घेताना दिसते की या देशांमध्ये असंख्य जाती संप्रदाय असताना सुद्धा किती पंथ भिन्न झाले येणेची राष्ट्र नाचले. म्हणजे या देशामध्ये असंख्य जाती आहेत, धर्म आहेत, पंथ संप्रदाय असताना सुद्धा या देशांमध्ये काय झालेलं आहे तर विश्वामध्ये विश्वी होऊ शकेल शांतता. विश्वात जर शांतता निर्माण करायची असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही. म्हणून तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हटलेलं आहे की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, त्याचे कारण प्रचार प्रभावशाली. म्हणून बुद्धांचा जो प्रचार आणि प्रसार आहे आपल्या माध्यमातून आपण या गावामध्ये करतोय. म्हणूनच आज जगाच्या पातळीमध्ये असंख्य युद्धांच्या पातळीवर ते तयार झाले असताना आज आपल्याला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. त्या उद्देशाने आज आपण या ग्रामामध्ये बुद्धांच्या
या ठिकाणी अनावरण या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर सौभाग्य आहे की हे जे चिवर आहे हे बुद्धांनी घातलेलं चिवर काय आहे तर भगवा आहे. आणि ही भगवी डोके दर्शवी आपली पुरातन संस्कृती इतिहास काळापूर्वीचे जे चिन्ह आहे भारती, हे जे त्यागाचं प्रतिमेचं जे चिन्ह आहे हे बुद्धांचं चिवर आहे. हे केवळ एका धर्माचं जातीचं संप्रदायाचं नसून बुद्धांनी त्या माध्यमातून जे तपश्चर्या केलेली आहे, योग साधना योग याग विधी केलेला आहे, त्यातून या समाजाला एक धम्म दिला आणि त्या धम्मावरती चालणारे सगळे लोक हे धम्माचे प्रचारक झाले. आणि सरते शेवटी जेव्हा बुद्धांना निर्वाणाच्या आधी जेव्हा ते थकले थांबले तेव्हा अनुयायी सर्वांना विचारले की तुम्ही गेल्यानंतर आमचं काय होईल. त्यावेळेस बुद्ध सांगतात की तुम्हाला 3 मंत्र देतो. अत दीप भव की स्वयंप्रकाशित व्हा. मी जरी नसले तरी माझा विचार हा देवत राहील. आणि विचार का महत्वाची आहे, महापुरुषांची जयंती पुण्यतिथी का महत्वाची आहे, या महापुरुषांचा इतिहास का महत्वाचा आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जो कोण अपना इतिहास भूलती है इतिहास उसको सबक सिखाता है. इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरत नसतात आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवत नसतात. म्हणून आपल्याला पूर्वजांचा इतिहास हा भविष्याचं वेध घेऊन वर्तमानाला सोबत घेऊन नेण्याची गरज फार महत्वाची आहे. म्हणून त्या निमित्ताने आपण येथे आलेलो आहोत. आणि बुद्धांचं जर चारित्र्य जर पाहिलं तर फार मोठं वेगळं आहे. त्या तत्वावरती बाबासाहेबांनी केलेलं काम आहे. आजही जाती संप्रदायाच्या पलीकडे राजर्षी शाहू महाराजांचं आज स्मरण करणं फार महत्वाचं आहे. की हल्ली मी अनेक बुद्ध आहे की ज्या वेळेस बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दादरलाच लागून एक ज्या जिथे वस्ती होती त्याला डबल चाळमध्ये 41 आणि 42 ह्या 2 रूमा बाबासाहेबांच्या होत्या आणि तिथे ते वास्तवात होते. त्यावेळी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानचे करवीर संस्थानचे राजे आणि बाबासाहेबांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली म्हणून राजे कुठे गेले तर मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर त्या डबक चाळीमध्ये गेले. डबक चाळीमध्ये गेल्यानंतर खाली असताना त्यांनी सांगितलं की भीमराव रामजी आंबेडकर इथेच असतात काय, तर एकाने सांगितलं की हो ते वरच्या मजल्यावर 41 आणि 42 रूम मध्ये राहतात. त्यावेळेस शाहू महाराज ही वरती गेले, त्यांच्या रूम मध्ये गेले. बाबासाहेब अभ्यास करत होते, पुस्तकाचं वाचन करत होते. त्यावेळी बाबासाहेबांनी एकदम पाहता क्षणी त्यांचं मन गैरवरलं आणि त्यांनी मुद्रा करत नमस्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आदराने दोन्ही हाताने आपल्याला छातीशी कवटाळून राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना कवटात घेतले आणि सांगितले की तुम्ही इतके याचे कष्ट का केले, तुम्ही तर राजे आहेत. पण शाहू महाराज म्हणते आम्ही राजे तर परंपरेचे, पण तुम्ही तर राजे विद्वत्तेचे. हा सर्वात मोठा सन्मान राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी केला. एवढेच नव्हे तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना पुन्हा बोलावले कोल्हापूरला. आणि ज्या वेळेस बहिष्कृतांची जेव्हा परिषद भरली त्याच्या आधी त्याची खलबत जी आहे ते कोल्हापुरात झालेली आहे. आणि शाहू महाराजांनी मग जेव्हा कोल्हापुरात जेव्हा बोलावलं तर आपण मोठ्या आदराने सन्मान सांगतो की हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढली. कशावरून? हत्तीवरून. आणि तेव्हाच्या काळात साखर वाटली. म्हणजे इतका मोठा अभिमान स्वाभिमान कोण केलेला आहे, सर्वात मोठा सन्मान तर राजर्षी शाहू महाराजांनी केलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांचा मी काय इथं उल्लेख करणं महत्वाचा आहे की आपल्याला सुद्धा शाहू महाराजांना विसरता कामा नये. शाहू महाराजांनी त्याच्या पलीकडे आपल्या स्वराज्यामध्ये जेव्हा कामगार असताना ते दिल्लीला कामासाठी गेले आणि एक अस्पृश्य असलेला व्यक्ती जो काम करत होता, त्या काम करत असताना त्याला ताण लागल्यानंतर तो त्या हौदातलं पाणी पिला. म्हणून तिथल्या एका अधिकाऱ्याने त्याला नोकरांनी काय मारलं तर चाबूक मारले. पण ही वार्ता नंतर आल्यानंतर जेव्हा शाहू महाराजांना समजले की आपल्या इथे असलेला जो व्यक्ती आहे तो घोड्याची चाकरी करत होता, घोड्याची सेवा करत होता, तो आज कुठेतरी माझा दिसत नाही, तेव्हा शाहू महाराजांनी ही वार्ता समजली की नाही अशी तुम्ही जेव्हा दिल्लीला गेलेले असता हा जो व्यक्ती आहे हा ह्या हौदातलं पाणी पेला म्हणून तिथल्या नौकरांनी त्याला काय केलं शिक्षा दिली. तर त्याच वेळी ज्यांनी शिक्षा दिली त्यांनाही हजर केलं आणि ज्या मुलांना हाकलून दिलं त्यालाही हजर केलं. त्याचं नाव घेताच शाहू महाराज म्हणतात की गंगाराम
हेच काय ते लोक तुला मारणारे. तो म्हणे हो, तर हा घे चाबूक आणि काळ्यांची सालपट. म्हणजे इतकी जे ताकद निर्माण केलेली आहे की अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय झाल्यापेक्षा आम सहन करणारा फार मोठा असतो. पण शाहू महाराजांनी त्याच वेळेस चाबुकांनी त्यांना सोडून काढा, म्हणजे जातीभेद निर्मूलनाचा कायदा त्या काळी पारित करणारे राजर्षी शाहू महाराज होते. 1902 मध्ये आपल्याला आरक्षणाची तरतूद केली आणि महार बोर्डिंग असेल, त्याच्यानंतर धनगर बोर्डिंग असेल, मराठा बोर्डिंग असेल, अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून वसतिगृहाची निर्मिती केली. आणि पुढे त्या गंगाराम कांबळेंना छत्रपती शाहू महाराजांनी बिंदू चौकात कोल्हापूरच्या एक हॉटेल उभं केलं आणि त्या हॉटेलला नाव सत्यशोधक हॉटेल म्हणून गंगारामनी दिलं. पण त्यावेळेस त्यांचं तिथून 1 महिना झाला शाहू महाराजांचा फेरफटका व्हायचा. तेव्हा शाहू महाराजांनी विचारलं का काय गंगाराम तुझं हॉटेल कसं चालते, तुम्हाला कोण येणार आहे अस्पृश्याच्या या हॉटेलमध्ये, कोण चहा प्यायला. तर त्यावेळेस फरमान काढला आपल्या स्वराज्यामध्ये की सर्वात नोकर चाकर असणाऱ्या आपल्या स्वराज्यातील सगळ्यांना इथून चहा पाण्याची व्यवस्था केली जाईल आणि त्यांचा जो निधी आहे तो चहा पाण्याचा निधी शासकीय खर्चातून करण्यात यावा. तर त्यावेळेस गंगारामच्या हॉटेलमधून चहा कुठे यायचा, तर महाराजांच्या स्वराज्यामध्ये यायचा. कुठेतरी दिल्लीची मीटिंग असेल, मुंबईचा व्यक्ती असेल, जेव्हा पार्लमेंटचे लोक जेव्हा येत असेल तर तेव्हा शाहू महाराज बसण्याचं ठिकाण कुठे होतं, तर सत्यशोधक हॉटेल बिंदू चौकातलं. म्हणजे इथून मोठं कामगिरी करणारे शाहू महाराज आहे आणि शाहू महाराजांचं काम तेवढं महत्वाचं आहे. म्हणून आपण शाहू महाराजांना सुद्धा विसरता कामा नये. या ठिकाणी आपल्याला सांगतो बोलायचं भरपूर आहे, पण बरेचसे या ठिकाणी उपस्थित आहे. जेव्हा केव्हा वेळ आला तर आपण सगळ्या महापुरुषांवर क्रमनिशा बोलू. या ठिकाणी मी आलो, आपण सर्वांनी सन्मान केला, तुमचा सर्वांचं या ठिकाणी मी शतशः आभार व्यक्त करतो. इथं थांबतो. जय भीम. नाही काही तर या सगळ्यांच्या विचारांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आपल्याला संविधान भेटलं. या सगळ्यांच्या विचारांनी आपण समोर जात होतो. एक आपण चुलीपासून गॅसवर आलो ना, जास्तीत जास्त घर गॅसवर आले. आता हे सरकार वापस आपल्याला गॅसवरून चुलीवर नेऊन राहिलं. तर कुठेतरी आज आपण सगळ्या गोष्टीत मागे पडून आलो. कारण की त्यांचा काय उद्देश आहे, समोरच्यांचा काय उद्देश आहे की आज हे जे विचार आहे, हे जे महापुरुषांचे विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असो, शिव शाहू फुलेंच्या विचार असो, या विचारांना ते संपून टाकायचे विचार आहेत. आज किती नाही म्हटलं तरी आज आपण रोज कोणता ना कोणता काही ना काही भुगतून राहिलो. आपल्याला त्या गोष्टीवर विचार करणं खूप गरजेचं झालेलं आहे. कार्यक्रम हा राजकीय नाही आहे, माहिती आहे, पण आज आपल्याला मीडियापासून कोणी सांगायला तयार नाही की देशात काय होऊन राहिलं आणि काय नाही होऊन राहिलं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आपण संविधान म्हणजे संविधान आलं, भारताला भेटलं. आज संविधानाच्या भरोश्यावर आपण सगळे आहे की नाही आहे. आज इथला एक एक व्यक्ती संविधानाच्या भरोश्यावर आहे. संविधान आहे म्हणून आपण आहे. आज या संविधानाला मिटवण्यासाठी हे सरकार प्रयत्न करून राहिला की नाही करून राहिलं. इथून 2024च्या इलेक्शन मध्ये, लोकसभा इलेक्शन मध्ये आपले माननीय खासदार साहेब बबलूभाऊ देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, हे सगळे एक लढा दिला. कशाला लढा दिला? एक विचाराला लढा दिला. कशासाठी? कारण की जी समोरची एक मंडळी होती, राहुलजी गांधींपासून, मी वरतून पासून बोलून राहिलो, इथपर्यंत सांगून राहिलो, वरतून एक संविधान मोडण्याचं काम यांचं चालू झालं होतं. ज्या संविधानामुळे आज आपण इथे आहे, ज्या संविधानामुळे आपल्याला एवढे सगळे अधिकार आहेत, त्यांना बोलायचे अधिकारापासून सगळे अधिकार आहेत, त्या संविधानाला मोडायचं काम या सरकारने चालू केलं होतं. पण तिथे आपल्या सगळ्यांचा विश्वास, तुम्ही सगळ्यांनी जो एक विश्वास दाखवला आणि आपण जो एक माणूस पाठवला, बळवंतरावजी वानखडे खासदार, माननीय खासदार बळवंतरावजी वानखडे, त्यामुळे आज त्यांची अमरावतीकडे पाहण्याची हिंमत होऊन नाही राहिली. फक्त एका खासदारांमुळे
तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ह्या सगळा आपण एक जर विचार केला तर असंच नंतर विधानसभेचंही इलेक्शन झालं, बाकीचे इलेक्शन झाले. आज एक आपल्याला एक पायरी म्हणून ग्रामपंचायतीपासून आज आपल्याला सरपंचापासून इथपासून अधिकार आहे की आपण वरपर्यंत सगळे निवडून आणू शकतो. तर त्या हिशोबाने आपल्याला विचार करून आपल्याला हे संविधान वाचवणं सगळ्यात गरजेचं आहे. या संविधानाच्या लढ्यात आपल्याला सगळ्याला सोबत सामील व्हावं लागेल. ही फक्त लढाई माझी किंवा दादाची किंवा आपण नुकते बोलता यायची नाही आहे, हे आपल्या सगळ्यांची लढाई आहे. आज तुम्ही कार्यक्रम घेतला, मला प्रमुख उपस्थिती म्हणून बोलवलं, मला म्हणजे सगळ्यात पहिले तर तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. आज असे कार्यक्रम होणं, मूर्ती स्थापनाचा कार्यक्रम आहे ना, असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. लोकांना एकत्रित येणं, संघटित होणं गरजेचं आहे. संघर्ष खूप मोठा आहे, पण संघटित सगळ्यात पहिले आपल्याला संघटित होणं खूप गरजेचं आहे. तर यासाठी आता युवराजदारांना मला फोन आला, युवराजदा म्हणे दादा कोणत्याही हाती द्याच लागते. मी म्हटलं दादा तुम्ही बोलवा, मागेही आलो तुम्ही कार्यक्रमाला, मागे तुमच्या सगळ्यांशी बोललो, आजही. कारण की कसं आहे, जोपर्यंत आपण एकमेकांशी जोडणार नाही, आपले संपर्क होणार नाही, तोपर्यंत आपण पुढचा विचार करू शकणार नाही. आज आपल्याला मोठे मोठे कामं करायचे, मोठे मोठे विषय आहेत जे आपल्यासोबत म्हणजे रोजचे शेतकरी, शेतमजूर सगळ्यांसोबत जे गोरगरिबासोबत जे आपल्यासोबत एक त्यांचं चालू आहे, षडयंत्र चालू आहे की आपल्याला अजून गरीब कसं करता येईल, अजून आपल्यावर अत्याचार कसे करता येईल. यांचे जे मित्र मंडळी आहे मोठी मोठी, अदानी, अंबानी, यायले कसं वरती करता येईल आणि यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे पुसण्यात येतील, असे प्रयत्न या सगळ्यांचे चालू आहे. यासाठी आपल्या सगळ्यांना हे असं एकत्रित येणं खूप खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून सगळ्या मान्यवरांचं मी धन्यवाद करतो की सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद करतो की तुम्ही मला सगळ्यांनी बोलवलं आणि इथेच माझे 2 शब्द समजले. जय हिंद, जय भारत. आणि सूर्यकांत डोंगरे आणि ताराबाई डोंगरे यांना विनंती की त्यांनी पुढे जावं आणि त्यांचा सत्कार करा. अब्दुल बाकरे, घे वर्षा काकू उठना, वर्षा काकू उठा. गजभाऊ देशमुख या मंचावर या. शालदा तेले सरकारसाठी ज्यांचे नावं घेतले आहेत ते लवकरात येतात. उठा 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 काकू उठा. हा उठा काकू उठना उठना उठना. हा आपल्या निवडा गावचे सरपंच किशोररावजी सोनवणे साहेब यांचा आम्ही तुम्हाला विनंती केली होती की 2 शब्द आपण व्यक्त करावं. अपेक्षा होती त्या महिला. आपल्या दुराळपूर गावचे पोलीस पाटील प्रमोदरावजी बाकरे यांचा सत्कार करणे. उमाबाई उठा ना. हा ते शॉल घे फक्त काही उचलू नको फक्त. बस ठट हा बस काढतो ना बाबा. आणि आपले उत्कर्ष देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी वर्षाताई डोंगरे, ताराबाई डोंगरे, सूर्यकांत डोंगरे आणि उमाबाई डोंगरे या सर्वांनी पुढे या आणि त्यांचा सत्कार करा. या उठा सगळ्या महिला या उठा.
युवराज यांनी खूप मेहनत घेतली आणि सगळ्यांना जुळून आणलं. कार्यक्रमाची व्यवस्था लावली आणि सगळ्या त्यासाठी आवश्यक. आपल्या याला भेट दिली यांचे मी स्वागत करतो. आपले सरपंच त्यांचे पण स्वागत करतो, पोलीस गाडी त्यांचे पण स्वागत करतो, आमचे मित्र उत्कर्ष दादा त्यांचे पण स्वागत करतो, आमच्या गावचे उपसरपंच त्यांचे पण स्वागत करतो, आमचे मित्र संजय काकडे यांचे पण स्वागत करतो, आमचे मित्र साहेब त्यांचे पण स्वागत करतो, आमचे मित्रांचा पण स्वागत करतो. मित्रांनो आणि माझे उपासिका बेटकुसला आणि बाहेर गावातील सगळे पाहुणे मंडळी अंदानी सप्रेम जय. आज तथागत भगवान बुद्धांची मूर्त आपल्या इथे आलेली आहे. पण मूर्त आल्यावर असं काही होऊ नये. पण गोष्ट एक आहे की आपल्याला इथं दररोज वंदना म्हणजे दररोज आपल्याला प्रत्यक्ष करायचं आहे. कारण जो आपण जोपर्यंत आपण स्वप्न जागर करणार नाही तोपर्यंत बुद्धापर्यंत आणून जाणून काही कामाची नाही. बरोबर नाही का? कारण दररोज वंदना झाली पाहिजे. त्याशिवाय झालं तर आपली येणारी जी पिढी आहे त्यांना पण माहिती होईल बुद्ध धर्म काय आहे. बरोबर नाही का? त्या कारणामुळे दोन शब्द माझे संबोधतो. जय गुरु जय शिवराय. भोजनाची व्यवस्था झालेली आहे. कार्यक्रमानंतर लगेचच सुरुवात करणार आहोत. तरी आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. या ठिकाणी